मित्रांनो नमस्कार, मी प्रणित खांडेकर, एससीपीएस हेल्थ ऍडवायझर. आता आपण आहोत कोकणात गुहागर तालुक्यामधील वेळणेश्वर या गावी. आणि स्पेशली सांगायचं म्हटलं तर एक खूप सुंदर रिझल्ट आपल्याला आला एससीपीएस वेलनेसच्या माध्यमातून. काकी नाव कसं? अमिता प्रभाकर ठाकूर. ओके, काकींचं नाव आहे अमिता प्रभाकर ठाकूर. आणि तुम्हाला काय त्रास होता? सूज यायची पायांना आणि अंगाला सूज यायची, डोकं चावायचं. तर डोकाच्या हातामध्ये म्हणून चावते. ओके, पण बाकी सगळं ठीक आहे. ओके, पण सूज यायची त्याच्यावरती तुम्ही उपचार जे ह्याच्या आधी करायचा त्याच्यावरती परत काय जाणवायचं? परत गोळ्या घेऊन थोड्या दिवसांनी परत सूज यायची. ओके, काकींनी इतर ठिकाणी पण ट्रीटमेंट केलेली, पण फरक यायचा सुजेवरती, पण पुन्हा तेच व्हायचं. गोळ्या संपल्या की परत अंगाला सूज यायची. आणि काकींना काय काय आपण सजेस्ट केलं होतं, तर पहिलं म्हणजे आपल्या एससीपीएस वेलनेसची पंचतुलसी, दुसरं जेसी ऑइंट, त्याच्यानंतर जेसी ऑइल सुद्धा दिला होता, आणि त्याच्यासोबत आपला ऑर्थोडॉक दिला होता जॉईंट पेन साठी, आणि क्लोरोडॉक. आणि 1 महिन्याचाच फक्त कोर्स काकींचा कम्प्लीट झालाय. पण त्याच कोर्सने त्यांना काय रिझल्ट आलाय ते आपण जाणून घेणार आहोत. काकी, आता हे ज्यूस घेतल्यानंतर किती दिवसापासून? साधारण 2 महिने कम्प्लीट झाले. मग 2 ते 3 महिन्यात तुम्ही हे घेतल्यानंतर सूज परत आली नाही? कसं काय परत सूज आलेली नाही? गेल्या 3 महिन्यामध्ये काही सूज आलेली नाहीये. स्पेशली सांगायचं म्हटलं तर ह्याच्या आधी खूप ठिकाणी ट्रीटमेंट झालेली, पण माझ्यासोबत मिस्टर रवींद्र कोळेकर सर आहेत वेळणेश्वर मधून. त्यांच्या माध्यमातून काकींची आपण ट्रीटमेंट केली होती. इतर ठिकाणी नुसती ट्रीटमेंट होत होती, पण रिझल्ट मिळत नव्हता. पण आपल्या एससीपीएसच्या प्रोडक्ट्समुळे आज त्यांची गेले 3 महिने अजिबात सूज आलेली नाहीये पुन्हा. मी संपूर्ण एससीपीएस मॅनेजमेंट आणि डॉक्टर संजीव कुमार सरांना खूप मनपूर्वक धन्यवाद मानेन की त्यांच्यामुळं आज काकींचा सूज येण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. थँक्यू सो मच. जर इतर कोणाला त्यांच्या त्रासासंदर्भात आपल्या व्ह्युअर्सना जर आपले औषधं जर घ्यायचे असतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, हे औषध बरं आहे. घेतल्यापासून काही मला त्रास नाही झाला. म्हणजे आता परत काही नाही, परत घ्यायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच. पण ते